या विघ्नेशजी या. मुंबई ठाकूर या इकडे. आपण सकाळपासून अतिशय सुंदर समालोचन आपण आपल्याकडनं केलं. एक सुंदर आवाज, तुमची शब्द फेक अतिशय सुंदरपणे बघायला मिळेल. चेंडू ज्या परिस्थितीत गेला षटकार चौकाराची वेगळ्या धाटणीचे तुम्ही काम केलं. इथे बाकी त्यांचं यशस्वी स्वागत केलं जाते. एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मुंबई ठाकूर या नांदगावच्या गोड आवाजाला इथे बाकी सन्मान केले जाते. स्पर्धेची उत्कंठा वाढवली. प्रत्येक सामना आपल्या शब्दातून चांगला उचवला आणि जे यूट्यूबच्या माध्यमातून जे सामने बघतात त्याने भरभरून कौतुक केलं. थँक्यू सो मच. जेवढं कौतुक करावं तेवढं मुंबईचं कमीच. अतिशय जबरदस्त रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. खऱ्या अर्थाने ग्लॅन फिरारे साहेब चषक शिवशक्ती क्रिकेट क्लब आयोजित आपण अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. गोलंदाज सचिन बघतोय, एक अतिशय अष्टपैलू खेळाडू, सातत्यपूर्ण चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी केलाय. शॉट ऑफ लेन पेज एज एज आणि टेक्कन झालाय की बघायचं आहे. गाडी बाद, इथे बाकी बाद दिलाय. बराच विचार केला आणि बराच विचार केल्यानंतर मग त्यांनी दिलं. त्याने कॉन्फिडन्स घेतला की कॅच आहे की नाही. बघा इथे आपण बघत आहात अतिशय पद्धतीने चांगला कॅच घेतला गेला आणि गडी कितवा बाद झालाय. 5वा गडी बाद झालाय. एका रंगतदार अवसर मॅच. मी म्हटलं ना संध्याकाळची वेळ झालाय, चेंडू ट्रॅव्हल होणार नाहीये. मोहन राणे साहेब कृपया आपण देखील मंचावर या. आदरणीय ग्रामपंचायत सरपंच विद्यमान श्री राजू वाडेकर साहेब आपण देखील मंचावरती काही षटकं उरलीत. जिल्हा परिषदेचे प्रथम पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं आदरणीय सचिन पाटील साहेब आपण देखील कृपया मंचावरती या. एक अतिशय मोठे व्यक्तिमत्व, नांदगाव गावाशी तुमचं नातं वेगळं जुळलं आहे. राजकारणाच्या पलीकडे ज्यांनी काम केलं असे सचिन पाटील तुम्हाला बघायला मिळतात. मग तुमचे वाडवळे असो, भंडारे असो, प्रत्येक गाव असो ज्याचं नाव वेगळं बघायला मिळते तसं पाहायला मिळते. विनायक नावाचा नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. इथे जर तुम्ही विचार केलात 27 चेंडू 30 धावा आणि या मोमेंटमला बदलात ना तशा क्लायमेटमध्ये एकेरी 2 धावा देखील खूप महत्त्वाच्या तुम्हाला बघायला मिळाल्यात. अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. आमच्या समोर दीपक राऊत साहेब आपण बघत आहात. डॉक्टर विश्वास वळी साहेब, जिल्हा प्रमुख साहेब आदरणीय गिरीश राऊत साहेब यांना बघत आहात. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आदरणीय सचिन पाटील साहेब यांना बघत आहात. विद्यमान सरपंच आलेवाडी म्हणून आपण बघत आहात. ग्रामपंचायत सदस्य सालवड आपण हे देखील बघत आहात. असे अनेक अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित झाल्यात आणि तमाम आमच्या महिला ज्यांना मी पदवी दिला, जाईजी, मोगरा चापा, कावेरी, नर्मदा, गंगा, सरस्वतीच्या नद्यांची नावं ज्यांना दिलीत ती सर्व माझी मंडळी जे मी बघायला मिळते. दीपक काकाला आवर्जून प्रेम करणारे या सर्व भगिनी मला बघायला मिळतात. इथे जबरदस्त शॉट तुम्हाला बघायला मिळतोय. चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा आणि या 4 धावांशी विचार केला तर फलकावर धावा होतात त्या 80. किती धावा झाल्या बॅटरच्या. सुंदर वाक्य बोलल्याचा माईक बंद करून बोलायचं आहे. इथे बाकी निघून जाईल आणि अशा 50 धावा पूर्ण होतात. 44 धावा खेळत असताना नाही तो दर्शन पाठीमागे आहे. मला स्कोरने सांगितलं पण 3-2 चौकार आणि 1 षटकार मारलाय. काय जबरदस्त बॅटिंग केलाय आहे याच्याकडे फलंदाजी. 8 नंबर पर्यंत तुम्हाला मोठे फलंदाज बघायला मिळतात. काय जबरदस्त बॅटिंग. खऱ्याने अंधेरी का पुढे सातत्य पण 5 वर्ष लागली हा एवढा प्रवास करायला असं म्हणतात ना. प्रयत्नातून परमेश्वर तुम्हाला बघायला मिळते आणि साक्षात परमेश्वर दर्शन आज अंतिम सामन्यात तुम्हाला या अंधेरी संघाचं बघायला मिळते. 24 चेंडू 16. आता गणित थोडं सोपं झालंय. आमचे अतिशय सुंदर कॅमेरामन ज्याने अनेक कार्यक्रम केलेत त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातून टिपले ते म्हणजे आदरणीय मोदी साहेबांना. त्यांच्या कॅमेऱ्यातून टिपले ते म्हणजे आमच्या मुख्यमंत्र्यांना. त्याने कॅमेऱ्यातून टिपलंय ते म्हणजे निश्चितच आमच्या मुख्यमंत्र्यांना. त्याने कॅमेऱ्यातून टिपलंय ते म्हणजे उभाटांच्या आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब. असा कॅमेरामॅन तुम्हाला बघायला मिळतोय. 90 झालाय. 90 धावा झाल्यात. 16 धावा अजून विजयासाठी हव्या आहेत. 24 चेंडू 16 धावा.
आहा, मॅन ऑफ द सिरीजची सायकल बघायला मिळते. हवा भरून सायकल आणलाय, चेक केलंय आणि इथे आणून उभी केलाय. कोण ठरेल मॅन ऑफ द सिरीज? आणि ही सायकल आम्हाला स्वप्नील मोरे घेवली युवासेना तालुका प्रमुख ह्यांच्याकडनं दिली गेलाय. जबरदस्त आयोजन, प्रत्येकाने भरभरून कौतुक केलं. परग गावातून म्हणजे धनसार पासून तर तुम्हाला उनभाट पासून तर तुम्हाला बऱ्याच गावातून इथे बक्षिसं दिली गेलीत. कारण सर्वांनी परिचित बघा कशा पद्धतीने लगेच तुम्हाला आमच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रीकरण केलं गेलं आणि ही तुम्हाला सायकल ऑन स्क्रीन दाखवली जाते. इथे बाकी हलक्यावर चेंडू केला, चेंडूला दिशा दिला, चेंडू गेला पॉईंटच्या रिझनला. इथे बाकी फील्ड केलं. संचित नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. गोलंदाज संचित, अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. सर्व यंगस्टर आहेत या संघामध्ये, फक्त सचिनचं कौतुक करावं, तो एकटाच सिनियर तुम्हाला बघायला मिळतो. पुन्हा संचित आपल्या षटकातला पुढचा चेंडू गेलाय, चेंडू सरळ निघून जातोय. 2 धावा डिक्लेअर झोन. अशा पद्धतीने या खेळाडूच्या धावा होतात 46 धावा होतात आणि धावसंख्या 2 निवडून धावसंख्या होती ती 92 झाल्यात. 92 धावा झाल्यात. अतिशय सुंदर मॅच तुम्हाला बघायला मिळेल मागील 4 महिन्यापासून. आणि मित्रांनो, एक नाव तुम्हाला घ्यायला आठवेल, आमचं जे सर्कल आहे ना, हे सर्कल आम्ही खोदलं होतं. मग उंच पुढे वर टेपा द्यायचे, मग ते करायचे कसे? मग यासाठी फक्त या मुलाने आमचे पंकज पाटील मुरब्याचे म्हणजे पिंटू राणे त्याच्याकडे गेले, मग त्यांनी रोलर पाठवलं. मग त्याचं देखील मोठं खूप योगदान हे मैदान मेंटेन करण्यासाठी गेलं. थँक्यू पंकज पाटील, तुमचा देखील मनापासून आम्ही आभार मानतोय. सरळ चेंडू कव्हर 40 झाला, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातो. झेल येईल का? ओहो, झेल सुटलाय. मोका होता पुन्हा कमबॅक करण्याचा. पैसे बाकी झेल सुटले, चांगला प्रयत्न केला. कव्हरच्या रिजनला पाठीमागे गेले, चेंडू हाताच्या उंजळीमध्ये फसणार तेवढ्या आगात उठलं आणि धरणीला दान केलं. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होती ती म्हणजे 93. इतर चेंडू विचार केला तर 21 चेंडू 13 धावा, 3 धावाची आवश्यकता. 50 वाली दर्शनला हवी आहे. 47 खेळतोय. चांगला चेंडू ऑफ ड्राईव्ह केला, सरळ चेंडू गेला डीप लॉंग ऑफच्या रिझनला. एकच धाव तिकडे तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावांची विचार केला धावसंख्या पोहोचते ती ओव्हरऑल 94 आणि दर्शनची धावसंख्या होती ती 48. 46 आणि 47. आता स्ट्राईकवर 47 झाल्यात. 3 धावाची आवश्यकता दर्शन तुम्हाला हवी आहे 50 करण्यासाठी. यॉर्कर चेंडू, गुड फॉर बॉलिंग. काय जबरदस्त आहे. पिटल्या पण दाखवतो प्रत्येकांना टेनल्या. काय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. अशा छोट्या चेडीचेच खेळाडू क्रिकेटमध्ये मोठे झालेत. सुनील मोरगावस्कर सर, सचिन तेंडुलकर सर, ब्रायन लारा, असे अनेक ज्यांच्या खेळीमध्ये धावसंख्या सर्वात जास्त आहेत ना, ज्यांचे रन्स, ते सर्व छोट्या चेडीचे खेळाडू तुम्हाला बघायला मिळालेत. काय क्रिकेट बघायला मिळालंय. भरभरून कौतुक केलं आहे. प्रत्येक व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक मॅसेज लाईव्हमध्ये बॅकफुटला गेला आहे. चेंडूला शॉर्ट ऑन पूल केला आहे. चेंडू जातो मिड विकेटच्या रिझनला. इथे फील्ड एंड थ्रो करेपर्यंत 1 धाव ही तुम्हाला पुनश्च बघायला मिळते. 48 धावा होतात त्या दर्शनाच्या. आणि इथे खरोखर विचार केला 95. इथे जर विचार केला तुम्हाला 18 चेंडू आणि 11 धावाची आवश्यकता. ऐकूया एक गीत. मैं निकला ओ गड्डी लेके, मैं निकला ओ गड्डी लेके, ओ रस्ते पर ओ सड़क में एक मोड़ आया, मैं उठे दिल छोड़ आया. एक मोड़ आया, मैं उठे दिल छोड़ आया. रब जाने कब गुजरा अमृतसर, ओ कब जाने लाहौर. चला घाई करा प्लीज. चला मॅचचं सिच्युएशन 18 चेंडू 11 धावा. 5 वर्ष सतत या संघामध्ये एंट्री टाकली आणि दर्शन स्ट्राईकवर 48 धावा दर्शन खेळतोय आणि विनायक 4 चेंडू 15 धावावर खेळतोय. बघूया दुसरं अर्धशतक या मॅचमध्ये बघायला मिळेल का. अगोदर अर्धशतक सचिन या खेळाडूने केलं. 11 नंबरची जर्सी घालून यष्टीरक्षक. संघ कोलमडला होता. गरज होती एका फलंदाजाची. काय 12th मॅन तुम्हाला बघायला मिळतोय. 18 चेंडू 11 धावा. बॉलर्स नेम 50%. दिव्यांग नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय.
आणि इकडे 50 धावा पूर्ण होत आहेत. जबरदस्त हाफ तुर्या खेळाडूची बघायला मिळाले. फायनल मॅच मध्ये गरज होती. 5 वर्ष खडतर प्रवास केला, कधीच सेमीफायनल मध्ये पोहोचले नव्हते. आज सेमीफायनल मध्ये पोहोचले आणि बघता बघता फायनल प्राप्त करतील की काय हे बघायला मिळत आहे. जबरदस्त मॅच. व्हॉट अ बॅटिंग. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे अंधेरीचा 12वा खेळाडू अभिजित देसाई, तुमचं देखील खूप खूप कौतुक. ज्यापर्यंत तुम्ही तंतोतंत माहिती आमच्याकडे पुरवतात खेळाडूची. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुण्याच्या बघायला मिळते. ओ लो चेंडू इथे बाकी हरदाने खेळले. एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. गुड बॅटिंग. 51 धावावर तुम्ही खेळत आहात. खऱ्या अर्थाने मॅच इनिंग कशी खेळावी, एका साईडने एका खेळाडूने इनिंग कशी घडवायची. मोठी इनिंग ओपनिंगला आलाय आणि जबरदस्त बॅटिंग. 51 धावाची विनिंग खेळी खेळत असताना आपण दर्शन या फलंदाजाला बघत आहात. धावसंख्या होते 16 चेंडू आणि 4 धावाची आवश्यकता. आता बाकी औपचारिकता उरल्यात, पण तेवढंच कौतुक करून गुंगवाड्या संघाचं. मोक्याच्या क्षणी एंट्री मिळाली. एंट्री त्याला नव्हती. एक संघ कॅन्सल झाला. 21 संघाने नकार दिला वेटिंगवाल्याने आणि मग त्याला एंट्री मिळाली. इथे बाकी बॅटची एज घेऊन चेंडू जातो शॉर्ट मिडॉनच्या रिझनला. पुनश्च ते डॉट चेंडू जातोय. अनेक आदरणीय व्यक्तिमत्व आपण मंचावरती बघत आहात. तमाम नांदगावकर आणि यूट्यूबच्या माध्यमातून असंख्य लोक पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही मॅच बघत आहात. जेवढं कौतुक करावं या स्पर्धेचं. याची दोही याचा डोळा तोच खरा. शिवशक्ती नांदगावच्या या साहेब चषकाचा सोहळा हे आपल्याला बघायला मिळत आहे. 9+2 अशा पद्धतीने मॅच लेवल होते. स्कोर बरोबरी होतो. आता फक्त एका धावाची आवश्यकता विजयासाठी आहे. ती म्हणजे मुंबईहून आलेला आमचा पाहुणा संघ. सातत्य 5 वर्ष परिश्रम केले, मेहनत केली. असं म्हणतात ना, मेहनत केली की तुम्हाला फळ मिळते आणि ते फळ तुम्हाला बघायला मिळालं. आणि जो खेळ केला ना त्यांनी, जेवढं कौतुक करा, पण त्याहीपेक्षा गुंगवाडा संघाचं मी कौतुक करेल. ओ अशा प्रकारे विजयी संघ ठरलाय तो म्हणजे अंधेरी संघ. 5 वर्ष सतत या स्पर्धेमध्ये खेळले. आएगा नया सवेरा, आएगा नया सवेरा आएगा, या गीताची आता मला आठवण झाली. तिथे थांबा 1 मिनिट. आणि ते गीत बघताना तुम्हाला बघायला मिळतंय खऱ्या अर्थाने आज बाकी या विजयी रथावर आपलं नाव कोरलंय. आणि खरोखरच जो खेळ तुम्ही बघितला, ज्यांनी ज्यांनी पंचगिरी केली ते मनापासून कौतुक केले. ज्यांनी ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला स्पॉन्सरशिप दिलाय. पाण्यापासून असून द्या, ट्रॉफीपासून असून द्या, चेंडूपासून असून द्या, पंचांची फी असून द्या, यूट्यूबची फी असून द्या, समालोचनाची फी असून द्या, प्रत्येकांचं मनापासून कौतुक करतो. आणि खऱ्या अर्थाने आमच्या हिंदू सम्राटांना कसा नमन करावा, कसा त्यांचा विजयोत्सव साजरा करावा हे तुम्हाला शिवशक्ती आयोजित चष्म्यातून बघायला मिळते. आणि विशेष ख्याती काय माहिती आहे का, खुर्च्या देखील भगव्या रंगाच्या तुम्हाला बघायला मिळतात. चोहो बाजूने बघा, या खुर्च्या देखील बघायला मिळतात. का साहेबांचं आसन होतं भगवं, साहेबांचं जीवन होतं भगवं, त्या भगवाला सलामी कशी द्यायची हे बघायला फक्त मिळते या छतावरती. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थाने जबरदस्त मॅच. प्रत्येकाने वेळ घ्या आणि येताना खुर्च्या घेऊन या. प्रत्येकाने आम्ही तुम्हाला बसायला खुर्च्या दिल्या होत्या. येताना खुर्च्या कृपया मंडपाच्या शेजारी आणा. ही प्रत्येकाने कृपा करा. मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्ही दिलंय, आम्ही येतो, तशा पद्धतीने वागायचं आहे. बस थोड्याच वेळाने आपण बक्षीस समारोह करणार आहोत, कारण अनेक मान्यवरांना तिथे आपल्यापर्यंत जायचं आहे. तुझ्यावर प्रेम झालाय, धन्यवाद. एक मिनिट, थोडासा वेळ द्या मला. आपण मान्यवरांचं स्वागत करून घेतोय. मी सर्वप्रथम आदरणीय सचिनजी पाटील साहेब स्वागत करा. माझी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा या थोड़ी आयोजक या. अरे किधर है, बॉस ढूंढ रहा तुझे. Why don't you like my post? सर OTP. ब्रेक पर सिर्फ ब्रेक. आयोजक प्लीज आपण मंचावरती या. दोघं तिघांचं I want to break free. प्रकाश भाऊ या, तुम्ही प्रत्येका दोघांना बोलवा तिकडे या. Want to break. From Nestle. आयोजक Let's go through your most recent transactions together. Support your customers with sympathetic and engaging agents. Powered by real-time contextual understanding for a more human आदरणीय interaction. सचिन पाटील साहेबांचं
मायेची I think my delivery might be taking the scene. आणि सन्मान तुम्ही जाते जोरदार टाळ्या झाला पाहिजे आणि सर्व मंडळी आहे ना ही एकत्र एका गळ्यातली ताईत आहेत हो जोरदार टाळ्या झाला पाहिजे आदरणीय सचिन भाऊ थँक्यू सो मच तदनंतर मी विनंती करतोय शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय गिरीश राऊत साहेब यांना आपण सन्मान करायचं एक खरे क्रिकेटर एक खरे कबड्डीपटू एक खरा क्रीडाकारी एक खरा मित्र एक खरा राजकारणी एक खरा कॉलेज मित्र आणि सर यांच्या अनेक गोष्टी आहेत आम्ही एकत्र खायचो मायाची उमदार शाल खऱ्या अर्थाने ज्या छताखाली तुम्ही काम करतात सदैव तुमच्या पाठीची उभी असो पुष्पगुच्छ आणि सन्मानची देऊन जाणता राजा छत्रपती राजाचं प्रतिनिधित्व केलं जातं आणि येणाऱ्या काळामध्ये तुमची देखील मोठी स्पर्धा कबड्डीची तुम्हाला बघायला मिळते राज्यस्तरीय स्पर्धा 15-16-17 राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा त्यानंतर विद्यमान सरपंच आलेवाडी राजेवाडीकर साहेबांच्या इथे यशस्वी स्वागत करायचं राजाच्या दरबारात मी महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेची तुम्हाला सर्वांना प्रेमाने बांधणारी ही मायेची उद्गार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान केला जातो थँक्यू सो मच तुम्ही इकडे आलात राजू दादा तुमच्या इकडे मनापासून करतो त्यानंतर आमचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सालवड गावचे विजय पाटील साहेब सन्मानित करायचं एक मोठं व्यक्तिमत्व नेहमीच राजकारण समाजकारण आणि दहिहंडीची आठवण तुमची आम्हाला अध्यक्ष येते गिरीश दादावर सातत्यपूर्ण मिळायचं आणि ती दहिहंडी आपली सम्राट गोष्टी आहे आज पण आपण नाव देतो तिकडे डीजे आशिष बघायला मिळते SK विद्यमान ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपण विजय पाटील साहेबांना बघत आहात दादा थँक्यू सो मच तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन तिकडे आलात त्यावेळी तुमच्या इकडे आपण मनापासून स्वागत करतो या एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी आम्हाला काही बक्षिसं घ्यायची होती त्याच्यामध्ये आम्हाला काही 40% डिस्काउंट केलं तर दादाने फोन केला ही माझी मुलं 60% डिस्काउंट केलं त्यानंतर दादाने मनीषपर्यंत काय केलं माहिती आहे का आम्हाला जी मुलं बॉल आणतात ना त्यांना देखील माझ्याकडे मुंबईचा अशा पद्धतीने स्वतःहून देखील बक्षिसं दिलं त्यासाठी त्यांना देखील आम्ही सन्मान करतो आणि असंच प्रेम या गावावर या क्रीडांगणावर कारण सर्वत्र कमी संसद असताना आतापर्यंत 8 बक्षिसं कुठे दिली जात नाही या स्पर्धेमध्ये जे समजा क्वालिफाईड झाले त्या आधी समजा बक्षीस दिलं आणि आपण मनीष दादाचं यशस्वी स्वागत करायचं मायेची उद्गार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह जोरदार टाळ झाला पाहिजे एका हाताने प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारं याचं व्यक्तिमत्व तुम्हाला बघायला मिळतं अभिनंदन दादा एक राहिला डीजे आशिष SK शिवसेनेच्या पाठीशी कट्टर राहणारे आणि नेहमीच कर्तव्यनिष्ठ असताना एकत्र राहिले असे आमचे तमाम सर्वांचे लाडके मोहन दादा या ना दादा या आयोजक बाबू भाई या ना दादाचा सत्कार करायचा आपल्याला मोहन दादा तुम्ही दादा असून द्या तुम्ही आता आज एक वेगळ्या व्यासपीठावर आहात मायेची उद्गार शाल पुष्पगुच्छ सन्मान केलं जातं आणि भाऊ दादा या मी कमलेश्वरांना विनंती करतोय आमच्या भाऊ दादाचं स्वागत देखील आपण करायचं आहे दादा या तुमचं एक नेहमीच मोठं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या पाठीची उभं असते आदरणीय धर्मेंद्र पाटील साहेब बाळूभाई या नावाने सर्व लहान मोठ्यापर्यंत बाळूभाईंना पैसे असणार मायेची उद्गार शाल पुष्पगुच्छ आणि जाणत्या राजाची प्रतिमा असणाऱ्या सन्मान चिन्ह तिला दिलं जात आहे खऱ्या अर्थाने पडद्यामागून नेहमीच या मुलांची पाठीची असणार आहे हे मोठं व्यक्तिमत्व आपण इथे बघत आहात अनेक लोकांनी खूप मोठे मॅसेज केले की अशी स्पर्धा आम्हाला भरवायची पण त्याच्यामध्ये तुम्हाला टीम असायला लागते त्यांच्याकडे 34 मुलं आहेत आणि थोडक्यात येईपर्यंत बऱ्याच पाहुणे मंडळ जायचं आहे मी सर्वप्रथम विनंती करतोय डीजे आशिष आपण देखील नाही आहे डॉक्टर साहेब आणि फक्त आमचे राऊत साहेब बोलतील गिरीश राऊत साहेब बोलतील
तिघांना फक्त म्हणतो 2-2 मिनिटात, कारण बाकीच्या लोकांना जायचं, अंधेरीच्या लोकांना वगैरे. आपण या स्पर्धेबद्दल काय म्हणा? 15 षटकाच्या तुम्ही म्हणा 2 मिनिटं नंतर देखीलच 15 षटकाचे सामने होत आहेत. 64 संघांनी भाग घेतला आहे. थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करा. डॉक्टर सर तुम्ही करा. आशिष SK. आणि खऱ्या अर्थाने सगळ्या प्लेयर्सची आयोजकांना मी धन्यवाद देतो की त्यांनी मला इथे आमंत्रित केलं व संधी दिली एवढी चांगली मॅच बघण्याची. तर धन्यवाद. थोडक्यात मनोगत व्यक्त करा. मी विनंती करतोय आदरणीय गिरीशराव जिल्हा प्रमुख साहेब यांना. अतिशय दर्जेदार मी काय काय म्हणू यांच्याविषयी. असंख्य वर्ष आम्ही कॉलेजची एकत्र घालवली. असंख्य वर्ष आपण खऱ्या अर्थाने जी ब्रँड झाला आहे ना आपली दहीहंडी, हे सर्व कलाकार तुम्हाला बघायला मिळतात. म्हणून तर सम्राट ग्रुपच आता आपण माहिती आहे. सम्राट ग्रुपने काय काय केलं हो, ज्या सम्राटांनी इतिहास घडवला ना, हे सर्व सम्राट ग्रुपचे इतिहासकार तुम्हाला बघायला मिळतात. खऱ्या अर्थाने कौतुक करायला पाहिजे. ऐकूया आमच्या गिरीशराव जिल्हा प्रमुखांचं मनोगत या स्पर्धेविषयी. शिवशाही नांदगाव पुरस्कृत आज साहेब चषकाचं हे आयोजन मला वाटते मागच्या 4 महिन्यापासून चालू आहे आणि जवळजवळ 64 संघ इथे खेळून गेलेले आहेत. मला आयोजकांचं अभिनंदन कौतुक करायचं आहे की आपण एखादी टुर्नामेंट उतरवतो आणि 2-3 दिवसाची एकदा कधी ती संपेल असा आपला प्रयत्न असतो, परंतु हे 4 महिने हे आयोजक ही टुर्नामेंट भरवत असतात. म्हणून मी त्यांचं मी पुन्हा इथे अभिनंदन करतो. आम्ही मगाशी दीपक भाऊ बोलले की आम्ही पण त्यावेळेला क्रिकेट खेळलो, म्हणजे जवळजवळ 30 वर्षापूर्वी, म्हणजे जेव्हा मी 25 वर्षाचा होतो. परंतु तेव्हा हे जे आज मी इथे 12 षटकाचा हा सामना पाहिला. मला वाटते मागच्या काही जे सामने झाले ते 15 षटकाचे झाले. तर त्यावेळेला आम्हाला ह्या 4 ओव्हर किंवा 5 ओव्हर किंवा 6 ओव्हर हे आम्हाला माहितीच नव्हतं. आणि त्या 16 षटकाच्या मॅचेस किंवा 12 षटकाच्या मॅचेस ज्या व्हायच्या, त्याच्यात आम्ही पहिले 5-6 षटकं जी व्हायची ना, त्याच्यामध्ये आमचा एकही षटकार नसायचा किंवा एकही चौकार नसायचा. आम्ही पेड, सिंगल, डबल काढून खेळायचो. परंतु आता या 4 षटकाचे सामने, 5 षटकाचे सामने, ह्याच्यामध्ये जेव्हा फलंदाज जेव्हा बॅटिंग करायला येतो तेव्हा तो पहिल्या बॉलपासूनच षटकार मला सुरुवात करतो. आणि मला वाटते तीच सवय थोडीशी आता आहे. पण मी गुंगवाडा संघाची बॅटिंग पाहिली नाही, परंतु अंधेरी संघाची मी बॅटिंग पाहिली. तर ते तेव्हाचं जे षटक खेळ होता तो खेळ ते आताही करत होते. म्हणजे एखादा जर बॉल यॉर्कर आला तर ते बरोबर त्या बॉलला प्लेड करत होते किंवा त्या बॉलला ते सिंगल काढत होते. तर मला वाटतं इतरही संघांनी हे शिकण्यासारखं आहे. अंधेरी खूप चांगला संघ बॅटिंग करताना मी त्यांना पाहिलं. आणि गुंगवाडा संघ आमच्या इथे जवळचाच आहे. तळियाडे किंवा डहाणूखाडी म्हणजे ते क्रिकेटचं माहेरघरच आहे. प्रीतम बारीसारखा एक चांगला क्रिकेट तिथे खेळणारा होतकरू मुलगा आहे. पूर्ण देशामध्ये तो खेळतो आहे. गुंगवाडा संघाची पण फिल्डिंग आणि बॉलिंग वगैरे पाहिली चांगली आहे. आणि तुम्ही गेले 5 वर्ष मला वाटते इथे येत आहेत, तर मला वाटतं अजूनही काही संघ भविष्यामध्ये इथे येतील. आणि हा भागसुद्धा आमचा कधी क्रिकेटमय आहे. क्रिकेट खूप खेळत आहे. मी नांदगावची झुंजारची टीम वगैरे पाहिलेली आहे
की झुंजारची टीमबरोबर मी मॅचेस खेळलेलो आहे त्या काळामध्ये. तर असं हे सर्व आणि खूप सुंदर असं हे मैदान, खूप छान असं सर्व क्रिकेट इथे पाहायला मिळालेलं आहे. आणि भविष्यामध्ये अजूनही चांगल्या मॅचेस इकडे होतील. सीझनच्या मॅचही मला वाटतं इथे पहिल्या झालेल्या आहेत ना पहिल्या इथे या मैदानावरती. तर पुन्हा एकदा सर्व आयोजकांचं मला इथे अभिनंदन करायचं आहे. सर्व जे काही संघ खेळून गेलेले आहेत त्यांचंही इथे कौतुक करतो आणि इथल्या आपल्या अंधेरी संघाचं अभिनंदन करतो आणि गंगवाडा संघाचं कौतुक करतो आणि पुन्हा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हे होते आमचे शिवसेना पक्षाचे लाडके जिल्हाप्रमुख, स्वतः अतिशय सुंदर क्रिकेटपटू होते. तुम्ही देदरचा विषय काढला, पण टेनिस बॉल देखील घराचे पत्रे फुटतात म्हणून तुम्ही बाजूला नजर टाकत की जाळी बांधलाय, कोणाचे पत्रे फुटले की भरून देणे खूप कठीण होते. अशा पद्धतीने म्हणून देदर मॅच इथे करण्याच्या थांबल्यात. ऐकूया एक खरा मोठं व्यक्तिमत्व. या असंख्य ट्रॉफ्या ज्या दिसतात ना, ज्याने सातत्यपूर्ण स्पर्धा करण्यासाठी एक मोठं पाठबळ असावं लागतं आणि तेव्हा एक मोठी जी एनर्जी मिळते ना ती दीपक राऊत साहेबांची मिळते. दीपक राऊत साहेब त्यांना आज माहिती आहे की आणि मॅचची स्पर्धा आहे त्यांचं खूप ऐकण्यासाठी आहे, पण मी त्यांना विनंती करतो की थोडक्यात मनोगत आणि या स्पर्धेविषयी आम्हाला मार्गदर्शन करावं. वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित झालेला साहेब चषक याबद्दल आयोजकांचं पहिल्यांदा तर अभिनंदन. त्याशिवाय स्टेजवर उपस्थित माझे सहकारी विश्वास वळवीजी, जे आपल्या जवळच्या बोईसर विधानसभेचे आमचे अधिकृत उमेदवार होते. म्हणजे जर आज निवडून आले असते तर आमदार विश्वास वळवी म्हणून बोलायला मला अधिक आनंद झाला असता. पण असो, पुढे त्यांनी आमच्या पक्षाचं आणि आपल्या इकडच्या जनतेचं प्रतिनिधित्व करावं. त्याशिवाय माझ्या बाजूला बसलेले लाडके जिल्हाप्रमुख गिरीशजी राऊत, त्यानंतर स्टेजवर उपस्थित मान्यवरांमध्ये आपल्या विभागातले सर्वांचे लाडके सचिन पाटील, राजू वाडीकर, इतर सर्वच मान्यवरांची नावं घेत नाही कारण त्यात वेळ जाईल. ऑलरेडी आयोजकांनी सांगितलेलं आहे की आपल्याला 2च मिनटं बोलायचं आहे. तर त्या 2 मिनटापैकी पहिली गोष्ट तर ही आहे की आयोजकांनी जो साहेब चषक आयोजित केला, तर आयोजक जे आमचं शिवशक्ती मंडळ आहे ते शिवसेना नावावरूनच शिवशक्ती मंडळ असं नाव ठेवलेलं आहे आणि सर्व शिवसैनिक आहेत. आणि त्या शिवसैनिकांनी बाळासाहेबांना जी साहेब चषकाच्या माध्यमातून आदरांजली दिली, म्हणजे दरवर्षीच मॅचेस होत असतात पण यावर्षी साहेब चषक बाळासाहेबांच्या आठवणीमध्ये. तर त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, त्यांचे आभार आणि सर्व जे मान्यवर इकडे उपस्थित राहिले त्यांचेही मी आभार मानतो. याशिवाय एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की नांदगाव क्रिकेटबद्दल बोलायचं असेल तर आता संपूर्णच आपल्या पालघर किंवा या पट्ट्यामध्ये तेवढं सीझन खेळलं जात नाही आपल्याकडे PDCS ग्राउंड आल्यापासून. पण त्यापूर्वी नांदगावमध्ये 30-31 वर्षापूर्वी सीझन टीम्सची सुरुवात झाली होती आणि सगळे संघ खेळत होते. पण सीझनमध्ये काय होतं माहिती आहे का वळवीजे, आपल्याला एक पूर्ण किट लागतो प्रत्येक खेळाडूसाठी. तर सीझन तसा खर्चिक खेळ होऊन जातो. जसं आता सांगितलं की टेनिस बॉलने पण आजूबाजूचे पत्रे फुटतात, तर तो एक खर्चिक गेम आहे. त्याच्यामुळे कुठेतरी मधल्या काळामध्ये इथून सीझन कमी झालं आणि टेनिस वाढलं. पण आमचं हे जे ग्राउंड आहे या ग्राउंडवर आता परत गेल्या वर्षीपासून यांनी खेळाडूंना किंवा जे अगदी तरुण लहान युवा आहेत त्यांना सीझनची प्रॅक्टिस करता यावी म्हणून एक पिच उपलब्ध केलेली आहे की इथून खेळाडू पुढे जाऊन सीझन स्पर्धांसाठी जातील. आणि गिरीशजींना आठवण करून देतो की आम्ही नेहमीच भेटत असतो विविध कार्यक्रमात. तर गिरीशजींनी मला विचारलं होतं की नांदगावला क्रिकेट ग्राउंड असं आहे का थोडं मोठं. मी म्हटलं आता आमच्या स्पर्धा होतात दरवर्षीप्रमाणे, तुम्हाला तिकडे नक्की निमंत्रित करेन आणि आमचं ग्राउंड बघून तुम्ही खुश व्हाल. आणि गिरीशजी फक्त हे एक ग्राउंड नाही, नांदगावमध्ये याच्याहून मोठं असे 2 ग्राउंड आहे. आणि म्हणजे खेळाडूंना आणि नांदगाव जशी पंढरी होती क्रिकेटची, आताही तेवढ्याच टीम आहेत, क्रिकेटवर प्रेम करतात. आताचे सगळेच जण काम धंदा शिक्षण यात बिझी असतात, तरी नांदगावमधलं शिक्षण म्हणजे खेळाविषयीचं प्रेम कमी झालेलं नाही. आता एप्रिल महिन्यामध्ये माझ्या सुदैवाने 2 रात्रीच्या क्रिकेट स्पर्धांना मला जायचा योग आला आणि बऱ्याच वर्षाने मी परत एकदा बॉक्स गेम बघितलं. तर त्याच्यापैकी एक केळवा येथे जी स्पर्धा आयोजित झालेली तो या वर्षातला म्हणजे आपल्याकडे पक्षाकडून कार्यक्रम आल्यानंतर पहिला साहेब चषक होता आणि त्याच्यानंतर हा पालघर तालुक्यातला दुसरा साहेब चषक, याच्यानंतर अजून एक साहेब चषक नायगावला होतोय वसईमध्ये. असे सतत म्हणजे आपण ज्या बाळासाहेबांनी आपल्याला मराठी म्हणून स्फूर्ती दिली
आपल्याला गर्व से कहो हिंदू म्हणून जो गर्व दिला, त्या बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे त्यांना वाहिलेली ही आमची आदरांजली आहे. आणि यात सहभागी झालेले सर्वच, त्याच्यानंतर सहभागी झालेले सर्वच पक्षाचे नेते यांचे मी पुन्हा पुन्हा आभार मानतोय की त्यांनी बाळासाहेबांना आदरांजली दिलेली आहे. आणि परत एकदा बाळासाहेबांचं पुण्यस्मरण करून मी तुमची रजा घेतोय. जय महाराष्ट्र. थँक्यू दीपकराव साहेब. खरं खरं तर तुमच्या बोलण्यातून आम्हाला देखील खूप शिकायला मिळते, उभारी मिळते. एक थोडंसं लहानसं सत्काराला आपण करूया. या दादा, जे उशीर आले, एका स्पर्धेसाठी फक्त त्यांना निमंत्रण करण्यासाठी गेले आणि त्याने बोलतात तुम्ही एवढी स्पर्धा करता, तुमच्याकडे स्पॉन्सर कमी असतात आणि तुम्ही एवढं मोठं बक्षीसं कशी? कारण ही एवढी स्पर्धा आहे ना, 8 संघ जे क्वालिफाय होतात क्वार्टरपर्यंत प्रत्येकाला बक्षीस दिलं जाते. आणि खऱ्या अर्थाने आपण या स्वप्नील मोरे ह्यांचं देखील आपण स्वागत करायचं आहे. ही बायसिकल आहे ना, ही मॅनोजी स्वीट त्यांनी दिलं आहे. ही सायकल जी आहे त्यांनी दिलं आहे. खऱ्या अर्थाने एका शब्दामध्ये गेले होते, फक्त आमंत्रण करण्यासाठी. म्हणजे काय हो आहे हे काहीच बोले नाही आणि त्यांनी फोनवरून बायसिकल पाठवून दिलं आहे. जोरदार टाळ त्यांच्यासाठी ठेवायला पाहिजे. हे देखील एक चांगले क्रिकेटर, तुमचे भाऊ देखील चांगले क्रिकेट खेळायचे. असंख्य वर्ष तुम्ही वंदे मातरम या संघातून खेळातून समालोचन केलं आहे. असंच प्रतिसाद सातत्यपूर्ण आमच्यासोबत या एकमेका सहाय्य करू अवघे स्वपंत आणि नांदगावचं गाव हे पुन्हा तुमच्यासमोर बघायला मिळते. 1 मिनिट मी प्रत्येकाला विनंती करेल की महान गायिका ज्याने खऱ्या अर्थाने देशात नव्हे देशाच्या पलीकडे आपल्या गायनातून अनेक लोकांना भक्तिगीतापासून तर डिस्को डान्सपासून अनेक गीते ज्याने गायलेत, ह्या आपल्यातून विद्यमान गायिका आदरणीय खऱ्या अर्थाने कौतुक करायला पाहिजे. घराघरात पोहोचलेल्या आशा भोसले ताईंचं निधन झालं आहे. ते मी प्रत्येकाला विनंती करेल की आपल्या शिवशक्ती नांदगाव पुरस्कृत साहेब चषकाच्या माध्यमातून आपण त्यांना 2 मिनिटाची श्रद्धांजली वाहूया. सर्वांनी उभं राहायचं आहे. सर्वांनी प्लीज उभं राहा. देशाचं मोठं नाव ज्याने केलं, 2 मिनिटं आपण त्यांना श्रद्धांजली वाहतोय. ओम शांती शांती शांती. चला, दर्जेदार स्पर्धा झाली. आता आपण बक्षीस समावेश सुरुवात करतोय. बरेचसे बक्षीस आहेत तिथे, कॅचेसपासून, फिल्डरपासून, बेस्ट बॅटरपासून, बेस्ट बॉलरपासून, मॅन ऑफ द सिरीजची सायकल आहे. त्यानंतर 8ही संघांना प्राइजेस आहेत. म्हणजे क्वार्टर फायनल जे संघ पराभूत झालेत, अतिशय सुंदर गुणलेखन तिकडे केले जाते. कोणत्याही प्रकारची पार्सटी नाही आहे. कारण इंस्टाग्राम सांभाळणारी 4 मुलं आमच्याकडे वेगळी आहेत. असे वेगळे पार्ट प्रत्येकाने केले आहेत. प्रत्येकाने गोलंदाजीचा भार सांभाळला आहे. असं तंत्रशुद्ध तंतोतंत माहिती देणारं हे तुम्हाला बघायला मिळेल. पण आजच्या दिवसात त्या डीजेसाठी एकदा जोरदार टाळ्या मारा, ज्याच्या डीजेमुळे आपल्याला रंगत आली, चांगलं रंगत बघायला मिळालं. जैन समाजाचे आमचे हे बघायला मिळतात. यशवंतसृष्टीमध्ये राहतात. मला वाटतं ही 8वी टुर्नामेंट आपल्याबरोबर असेल. आणि आमचा कॅमेरामन 5 मिनिटं रेस्ट घेतो, आपण इकडे यायचं. अनुराग पाटील नेटवर्कसाठी जोरदार टाळ्या असून द्या. घर बसल्या मुंबईपर्यंत देशाच्या पलीकडे गेल्यात, तुम्ही काढा. आणि अनुराग प्लीज या, आपण 5 मिनिटात इथे जवळ आल्यामुळे तुम्हाला चांगलं सेशन बघायला मिळेल. तिथपर्यंत आपण बक्षीस समारंभ सुरू करूया. काढतोय.
मैदान मोठं बघायला मिळेल. तुम्हाला देखील उद्या आवडेल ते दाखवायला. आणि एकदा अनुरागसाठी जोरदार टाळ्या मारायला पाहिजेत. ज्याच्या चित्रीकरणामध्ये पंतप्रधान आले, ज्याच्या चित्रीकरणामध्ये मुख्यमंत्री आले, ज्यांच्या चित्रीकरणामध्ये आमच्या बघायला मिळेल आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आले. हे तुम्हाला बघायला अनुराग चव्हाण पालघरचं व्यक्तिमत्व बघायला मिळतात. अतिशय सुंदर क्रिकेटपटू, त्याच्या माध्यमातून गतवर्षी आम्हाला नाईट मॅच देखील चांगली कव्हरेज करता आली. असं मोठे व्यक्तिमत्व बघायला मिळतात. झालं का दादानो? ओके, चला आता आपण खऱ्या अर्थाने सुरुवात करतोय. राजू दादा या खालती या. विजय दादा आपण देखील या. आपण तिथून देऊ त्यांना प्राईज. हा ग्राउंड स्टाफ आहे ज्याने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शुक्रवारी संपूर्ण जबाबदारी घ्यायची. संपूर्ण पाणी खडे काय असतील बाजूला काढायचे आणि ग्राउंड लेवल करण्याचं काम ते करायचे. कारण शेवटी कसं आहे, हे गाव आहे, ह्या गावात अनेक तुम्हाला पशुप्राणी वगैरे फिरायला मिळतात. आणि मी सर्वप्रथम विनंती करतो, राज मोरेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय जबरदस्त का राज मोरे या. आणि मी राजू वाडेकर साहेब विनंती करतो की त्यांना सन्मानित करायचं आहे. ग्राउंडसाठी सर्वात मोठं त्यांनी काम केलं. राज मोरे या. राज मोरे यायचे. निखिल मोरे आपण देखील या. ऋषी मोरे या. मोहित मोरे या. जितेश मोरे या. दादा या. विजय दादा समोर. आणि सोहम मोरे या. संतोष गावड, संतोष मोरे या सर्वांनी यायचं. प्रत्येकाचा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. प्रत्येकाने खूप अथक मेहनत घेतली. मी माझं गाव ही सर्व प्राईज आपल्याकडून द्यायची आहेत. 6-7 लोकांची प्राईज आहेत. मी माझं गाव आणि तुमच्यामुळे सर्व काम बघायला मिळेल. पडद्यामागचे कलाकार जे आपल्याला बघायला मिळतात ना, ही सर्व मंडळी बघायला मिळते. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. मी फक्त शिवशक्तीचा कलाकार आणि शिवशक्ती मीच आहे. आणि हिंदू रुद्र माझं आहे, महाराष्ट्र नातं माझं आहे, नांदगाव माझं आहे. हे ज्यांनी पाहिलं ते बघायला मिळते. जोरदार टाळ्या. त्यांचं ग्राउंड स्पेसमध्ये अंधेरीकर कुछ लगा की पत्थर वगैरे यहाँ पे है. बहुत ही बेहतरीन ग्राउंड रखा गया था. थँक्यू दादा. तुमचं 55 वर्ष बघताना तुम्ही 14 वर्षाचे वाटलात. संतोष मोरे या. येऊन झालं. ओके झालं. थँक्यू सो मच दादा. स्थाना पण व्हा आपण. आता स्कोरर ज्याने आमच्यासाठी चांगली खरोखर त्याने काम केलंय, स्वप्नील दादा आपण या. या ना. आपण स्कोररचा इथे सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम मनीष मोरे, लोचन मोरे आणि प्रसन्न मोरे तिघांनी या. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. अतिशय सुंदर स्कोरिंग. कसा चेंडू वाईट, कसा चेंडू धावा किती झाल्या, परफेक्ट उल्लेखनीय. आणि 4 महिने या लोकांनी काम केलं. जोरदार टाळ्या ह्यांच्यासाठी असायला पाहिजेत. उत्कृष्ट स्कोरिंग म्हणून काम केलंय. लोचन या. लोचन मोरे दादा आहेत की नाही तुम्ही? काय जबरदस्त स्कोरिंग केलंय. कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता बघायला. प्रत्येक चेंडू मागचं लक्ष. एखादा चुकला त्याला दाखवायचं नाही. दादा असं झालंय बघायला मिळालं. लोचनचं देखील नाहीचं. त्यानंतर हंपायरचं ज्याने पाठीमागे आमचं काम केलं त्यांना देखील मनापासून मी देतोय. मोरे साहेब आणि सचिन पाटील साहेब या. मोरे साहेब आणि सचिन पाटील साहेब नेहमीच पंचांच्या पाठीमागे उभं असतात. मॅच रेफरी आमच्या समाजाचे होते. काही प्रॉब्लेम झाले दादा, क्षणात एखाद्या काय झालंय पंचाने दिलाय. चला या ना दादा, तुम्ही देखील या. राणे साहेब या. सॉरी राणे साहेब यायचं आहे. आणि ज्यांनी हंपायरिंग म्हणून काम केलंय बंटी ठाकूर या. दादा समोर या ना. दादा समोर या. दोघांनी. बंटी ठाकूर, विक्की मोरे, नयन मोरे, निशांत मोरे, साई मोरे, भावेश ठाकूर, ईशान मोरे, विक्रांत बनगर, सुरेश मोरे, अमित सौरव मोरे आणि अमित गावड. प्रत्येकाने या. सचिन दादा या. तुम्ही देखील द्यायचं आहे. विघ्नेश मोरे दादा या. फक्त अजून अर्धा तास होईल. घाबरू नका. थांबायचं फक्त अर्धा तास. या सर्वांची नावं घेतली पुन्हा. बंटी ठाकूर, विकी मोरे, नयन मोरे, निशांत मोरे, साई मोरे, भावेश ठाकूर, ईशान मोरे, विक्रांत बनगर, सौरव मोरे आणि अमित गावड या. दादा या झालेत. कोणी आहे या. थँक्यू सो मच. खूप मोठं काम दादा या. अजून हे राहिलेत. जबरदस्त काम तुमच्यामुळे आम्हाला करता आलं. हे भावेशचे घेत आहेत. चला ज्यांची नावं घेतो. आणि आता सर्वात ज्यांनी इन्स्टा स्कोर सांभाळला, जो यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्येकानं तंतोतंत माहिती दिली आणि ते इन्स्टा स्कोर ज्यांनी सांभाळलं आणि नेहमीच डिजिटलसाठी प्राधान्य करणारे, आता जग पुढे गेलं आहे आणि इंस्टा स्कोर ज्यांनी सांभाळलं, मी
गिरीश राऊत साहेबांना विनंती करतो, साहेब या. कारण डिजिटल युगाचं महत्त्व काय आहे तुम्ही बऱ्याच वर्षी मुलांना पटवत देत असतात. आपण मला वाटतं आपल्या ग्राउंडवर बसतो होतो, आता युग कसं आलं हे सांगितलं होतं आणि मी तुम्हाला बोलवतोय, जोरदार टाळ्या असायला पाहिजे. केवळ ठाकूर या खेळाडूला वित्तंभूत माहिती त्यांनी प्रत्येक समोर पोहोचवलाय. इन्स्टा स्कोरर म्हणून जबरदस्त काम करत आपण बघत आहात. केवळ ठाकूर या. केवळजी जास्त वेळ घेणार नाही आहे, 1च मिनिटं घेतोय. हे कुठून सुचतंय हो तुम्हाला एवढं पटापट टाकायचं, करायचं, इंस्टामध्ये पोठवायचं, प्रत्येक संघाची वित्तंभूत माहिती चेंडूपर्यंत आपण पोचवायची? खरं सांगायचं तर माझा एक मित्र आहे दर्शन ठाकूर, त्याने सजेस्ट केलं होतं की दादा 2 वर्ष झाले टुर्नामेंट करतात, तर काहीतरी वेगळं कर, तुमची टुर्नामेंट चांगली आहे, तर इंस्टाग्राम खोलून बघ, सपोर्ट मिळाला तर मिळाला, पण पहिल्याच वर्षी चांगला सपोर्ट मिळाला, त्यामुळे आता कंटिन्यू चांगलं चालू आहे. इंस्टाग्रामवर क्रिकेटच्या व्यतिरिक्त काही मित्र झालेत का? नाही सर्व मेल फ्रेंडच आहेत. ओके, थँक्यू सो मच. म्हणजे नक्कीच सांगा, स्वतःहून सांगितलंय, मी फक्त मित्र विचारले होते. जबरदस्त मॅच दादा. कधी कधी आम्ही देखील गुगली टाकतो, कारण आम्ही देखील क्रिकेटर होतो, लक्षात ठेवा. चला आता मुख्य बक्षिसापर्यंत आपण जातोय. सर्वप्रथम मला वाटतं आपण हां सर्व आठवं देऊया. अतिशय सुंदर प्राइजेस तुम्हाला बघायला मिळाले. ही बुटं समजा बोईसरची असतील आणि मुंबईकरांना गेली तर नंबर कसं बदलून द्यायचं हे तुम्ही आयोजकाशी संपर्क करा, कारण एवढे मोठ्या पायाची बुटे राजू वाडेकर किंवा त्यांनाच होऊ शकतात. बघा ना, माणसाचं निरीक्षण देखील असायला पाहिजे. दादा हे तुम्ही बघतात ना, सर्व मोठे क्रिकेटपटू आहेत. राजू वाडेकर देखील, सचिन पाटील साहेबांचं तुम्ही 2 वर्षापूर्वी ऑरेंज चषक बघा, जो त्याने झेल घेतला ना, झेल अफलातून अबाव 40चा खेळाडू असताना त्या पद्धतीने केलाय. आज घाई नाही हो, आज तुम्ही विजेता झालात, काय इंस्टाग्रामवर बघणार, डायरेक्ट अंधेरी गाठणार की कुठे थांबणार? जाणार आहेत, कुठे थांबणार नाही आहेत. मग जो बीच करेंगे अंधेरी में करेंगे. गुंगवाडा संघ बघायला मिळतोय, जबरदस्त आम्हाला सातपाडीचा संघ बघायला मिळाला. सकाळच्या सत्रामध्ये आमचा होम ग्राउंड ज्यांना खऱ्या अर्थाने पराभूत केलं, गुंगवाड्याचे यंगस्टर बघायला मिळतात. डावखुरा गोलंदाज कुठे गेला गुंगवाडाचा? 2 मिनिटं काढतात, पण डावखुरा गोलंदाज दादा या. जोरदार टाळ, फक्त 2 मिनिटात घेतो मी, 2च मिनिटं, कारण बक्षीस समोर काढतात, थोडीशी चूक झाली होती. कसं वाटलं एवढी मोठी टुर्नामेंट तुम्हाला? ऐन वेळेवर एंट्री मिळाली, तुमची एंट्री नव्हती. 64 संघ फुल झाले होते, 21 संघ वेटिंगला होते आणि तुम्ही वारंवार विनवणी करत होतात. तुमचे सेफ्टी ऑफिसर आहेत ना एका कंपनीमध्ये, नंतर मग एक संघ कॅन्सल झाला. पण नियम कसं होतं, पहिले 21 संघांना विचारायचं, 21 संघ मिळाला की मी आता आयत्यावर खेळणार नाही. मग तुम्हाला आयत्यावर एंट्री मिळाली. आयत्यावर एंट्री मिळून पहिला प्रवास खडतर झाला, तिथून जिंकलात आणि फायनलपर्यंत प्रवास मिळाला. तर कसं वाटतं की या टुर्नामेंट तुम्हाला खेळायला मिळालं, आयत्यावर एंट्री मिळाली? आम्हाला खूप चांगलं वाटतं आहे. टुर्नामेंट पण खूप चांगली होती आणि आम्हाला खेळायला पण खूप मजा आली. आम्ही पहिल्यांदाच अशी टुर्नामेंट खेळतोय की 15 12 पहिल्यांदा खेळतोय ही टुर्नामेंट. थँक्यू सो मच दादा. निश्चितच. आणि त्यांचे झालं सिनियर खेळाडू या, सचिन या सिनियर खेळाडू. जोरदार टाळ्या, सातत्यपूर्ण जबरदस्त बॅटिंग केला. 49 नोट आउट पहिल्या मॅचला आणि आता 51 धावाची जबरदस्त खेळी बघायला मिळाली. हा कोळी समाजस पहिल्या सामन्यात 49 नोट आउट आणि आता 51 आउट, म्हणजे अर्धशतक बघायला मिळालंय. 57 माफ करा, यस बघा कॅल्क्युलेशन आहे तिकडे. म्हणूनच तर जिल्हा परिषदेचं चांगलं त्यांनी बॅलन्स शीट बांधलं. महाराष्ट्रात प्रत्येकाने कौतुक केलं सचिन धाऊचं. दादा कसं म्हणतात ही टुर्नामेंट ओव्हरऑल कशी पाहिलीत, किती मजा केली या टुर्नामेंटमध्ये? मजा म्हणजे मी कधीच आजपर्यंत म्हणजे पालघर तालुक्यामध्ये कधी बघितलेलीच नाही अशी स्पर्धा. एवढं म्हणजे यांच्याबद्दल बोलणं म्हणजे शब्दात सांगता नाहीत, एवढी मजा गेली. कसं वाटते, सर्व लहान लहान मुलं किती ज्युनियर खेळाडू तुमच्याकडे आहेत, अंडर 14ची अंडर 17ची, त्या मुलाला घेऊन तुम्ही एकटे सिनियर बघितलेत. कालच्या रात्रभर 5-5 वाजेपर्यंत महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये मजा केली, कोणी डान्स केले, कोणी पाळण्यामध्ये बसले आणि डायरेक्ट 5ला निघाले, 8:30ला इकडे आले आणि त्या प्रवासाबद्दल एक्झॅक्शन आहे. तरी देखील मुलांनी एवढा चांगला खेळ खेळला, त्याबद्दल काय म्हणाल? नाही, त्यांनी पहिलेच प्लॅनिंग केलेली की आपल्याला महालक्ष्मी यात्रेला जायचं आहे, पण लगेच यायचं पण आहे. 5 वाजता उठून आपल्याला 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे, त्या हिशोबाने आम्ही सर्व ॲडजस्ट केलं.
थँक्यू सो मच. हेच मला ऐकायचं होतं की 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. डिसिप्लिन शिस्त तुमची देखील बघायला मिळाली. आयोजक दाखवतात आणि असंच वेळेवर जा, चांगलं खेळा. कारण डहाणूचं नाव हल्ली प्रीतम बारीमुळे जगाच्या पलीकडे पोहोचलं आहे आणि येणारे अनेक खेळाडू तुमच्याकडे स्टार आहे. तो रायटी गोलंदाज, तो लेफ्ट आर्म गोलंदाज, असे नवोदित खेळाडू बघायला मिळतात. जोरदार टाळी यंगस्टार संघासाठी असायला पाहिजे. थँक्यू सो मच. एक होता जीवा म्हणून वाचला शिवा, असा एकटा शिवरायांनी जे घडवलं ते तुम्हाला बघायला मिळते. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहिला आहे आणि मंजुषा ताई, मी तुम्हाला विनंती करतोय की मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड तुम्ही, कारण महत्त्वाचे कामं आमच्या राऊत साहेबांची तुम्हीच करता. साहेबांची भेट घ्यायची तुम्हालाच भेटावं लागते. तशा पद्धतीचं काम असताना एक प्रथम स्त्री म्हणून तुम्ही इकडे बघायला मिळतात आणि नेहमीच ही मॅच कशी आहे म्हणजे साहेबांचा चषक, छत्रपती शिवाजीराजांमध्ये महिलांचं आदर करणे हे आद्य कर्तव्य आमचं आहे आणि तुम्ही नेहमीच क्रिकेटच्या माध्यमातून अनेक ठिकाणी साहेबांबरोबर जात असतात, पक्षाच्या कामातून जात असतात. मी विनंती तुम्हाला करतो, हे मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर करा. एनिबडी गेसिंग कोण आहे मॅन ऑफ द मॅच? कोण आहे फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच? दर्शन ठरतो, ज्याने 50 मारला मॅन ऑफ द मॅच. डावखुरा फलंदाज या दर्शन, जबरदस्त बॅटिंग, ओपनिंगला आला, हाफ सेंचुरी केली आणि खऱ्या अर्थाने इकडे त्याने संघाला जिंकून दिलाय. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स किताब घेणारा दर्शन ठरतोय मॅन ऑफ द मॅच. श्रमिक सेनाच्या सरचिटणीस आहेत त्यांच्याकडून तुम्हाला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड दिलं जातंय. धनशाचे सुदेश मोरे आहेत ना, त्यांनी आम्हाला हे मॅन ऑफ द मॅचचं अवॉर्ड दिलं आहे. बघा लोकांनी खूप लाईक केलं. बक्षिसं पुढच्या वर्षी वाढली जातील. थँक्यू सो मच. दर्शन थांबा, 1 मिनिट जाऊ नका. दर्शन या, जाऊ नका, 1 मिनिट या ना. अंधेरीला तुम्ही कोणत्या भागात राहता? तेलेगलीमध्ये राहतो मी. आणि प्रॅक्टिस कोणत्या मैदानावर करता? प्रॅक्टिस भवन्स कॉलेजला करतो. ओके, भवन्स कॉलेजमध्ये प्रॅक्टिस करतायत. ॲक्च्युली लेदर तुम्ही खूप चांगलं खेळत असणार. लहानपणी लेदर खूप पडलं, त्याचा अनुभव होता जरा. डहाणूच्या गोलंदाजाबद्दल प्रकर्षाने म्हणायचं, रन्स केल्यात किंवा नाही केल्यात हे नवोदित गोलंदाज बघतात, त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? लहान मुलं गोलंदाजी करत चांगले करत होते, त्यांचा भविष्य उज्ज्वल आहे त्यांचा आणि चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत होते. थँक्यू सो मच दादा. ही दाद दिलाय तुम्हाला, ज्याने मॅन ऑफ द मॅच घेतलाय त्यांच्याकडून तुम्हाला बघायला मिळालाय. चला कमलेश पाटील या, तुम्ही आले तिकडे. दादा तुम्हीच करता त्यांचा सत्कार. या कमलेश दादा, आमचं चुकून तुमचं नाव राहिलं गेलं होतं, ही चूक दुरुस्ती केली जाते. थँक्यू सो मच. तुमची अंपायरिंग बघताना जबरदस्त अंपायरिंग करताना पाहिलं. तुम्हाला बघितल्यानंतर ना जोरदार टाळ असायला पाहिजेत. काय सुंदर अंपायरिंग बघायला. सगळे खुश आहेत ना अंपायरिंग वरती? दादा तो बॅट पॅड होता हा, जो आऊट झाला बघा, तुम्ही म्हटलं म्हणजे पायाला लागला, मोठी एज लागली होती आणि त्यांनी जबरदस्त कॅच घेतला, एफर्ट्स केलं आणि पंचांनी वेळ केल्यानंतर तुम्हाला आऊट दिलं. त्यांनी कॉन्फिडन्स घेतली. नंतर तुमच्या धावबादचा एक होता, पंचांनी बघितलं, निरीक्षण केलं, कारण पंच परफेक्ट तिकडे उभे असतात. खूप चांगली पंचगिरी बघायला मिळेल. अनेक वर्ष आम्ही समालोचन करतो, पण खूप चांगली पंचगिरी बघायला मिळेल. एकदा सगळ्या पंचांसाठी टाळ्या असायला पाहिजेत. दादा या. ओके ओके. 2 इमर्जिंग प्लेअर देखील आपण करतो स्पर्धेतून. एक बॅट्समॅनच्या माध्यमातून बघायला मिळेल आणि एक तुम्हाला फिल्डिंगच्या माध्यमातून बघायला मिळेल. बघूया कोण ठरतंय बेस्ट इमर्जिंग प्लेअर. सर्वप्रथम मी यस, बेस्ट इमर्जिंग प्लेअरमध्ये ज्यांनी सर्वोत्कृष्ट स्पर्धेमध्ये 185 धावा केल्यात, पण त्यांचा संघ क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचू शकलेला नाही आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने निवड केली बघा. 185 त्याचा हायएस्ट स्कोर या संपूर्ण स्पर्धेमध्ये बघायला मिळतोय आणि तो बेस्ट इमर्जिंग प्लेअर ठरतोय. तुम्हाला पाहायला मिळतोय चिंचोबा आलेवाडी बीचा शुभम तांडेल ठरतोय बेस्ट इमर्जिंग प्लेअर. या शुभमजी, आलेवाडी संघाचा यावर्षी खूप सुंदर क्रिकेट चाललाय असं म्हणावं लागेल ना. राजू वाडेकर सरपंच झाले काय आणि मुलं खेळतात काय? दादा तर वरती या. आणि मी विद्यमान सरपंच साहेब या, तुमच्या गावातच तो खेळाडू, त्याच्याकडे सत्कार केलं पाहिजे. जबरदस्त बॅटिंग केली त्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि बेस्ट इमर्जिंग प्लेअर जो बॅटिंग कक्षातून निवडला जातोय. 3 मॅचमध्येच फक्त 185 धावा काढल्यात हा. 3 मॅचमध्ये 185 धावा. जबरदस्त बॅटिंग. बोईसर प्रीमियर लीग गाजवणारे आलेवाडीचे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. आलेवाडी, नांदगाव, मुरबा, त्यानंतर बाकी दांडीच्या खेळाडूने गाजवलाय. उन्भारच्या खेळाडू देखील चांगलं गाजवलाय. तेवढंच कौतुक करायला पाहिजे ते फोफड संघाच्या खेळाडूचं. जबरदस्त मॅच त्यांनी खेळल्यात. खूप चांगलं अपकमिंग यंग टॅलेंट तुम्हाला बघायला मिळतात. खूप सुंदर. नंतर अजून एक बेस्ट इमर्जिंग खेळाडू तुम्हाला बघायला मिळतंय, ज्याने जबरदस्त कॅच घेतली आजच्या दिवसात. बॉल टाकल्यानंतर
तो गुंगवाडा संघाचा संचित ठरतो बेस्ट इमॅजिंग प्लेअर. बॅट पॅड असेल तो झेल घेतला होता तो बघायला मिळतो. या संचित जबरदस्त कॅच पाहायला मिळालं. दादा इथे या, लाईटच्या खालती या. आणि मी विनंती करतो विजय दादा हे प्राइस तुमच्याकडे द्यायचं आहे. जा विजय दादा पुढे थोडंसं पाठीमागून द्या ना, लाईटवर चांगले फोटो येतील. जोरदार टाळ्या झाल्या जोशसाठी. अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून बघत असताना गुंगवाडाचे खेळाडू बघायला मिळेल. प्रीतम बारीच्या पावलावर पावलं देताना येणाऱ्या काळामध्ये हे खेळाडू बघायला मिळतील. आणि सर्व चांगलं शिक्षण करतात. हा BCom करतात, काही BSc करतात. पूर्वीचा काळ होता की मुलं शिकायची नाही, आता त्यांना माहिती शिकणारच आम्ही टिकणार नाही, नुसतं खेळ करून चालत नाही, हे तुम्हाला बघायला मिळते. थँक्यू सो मच दादा, जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. वेल प्लेड. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालं? खूप चांगलं वाटते. घरातून किती सपोर्ट आहे क्रिकेटसाठी? आहे, सर्वांचा सपोर्ट आहे, मामा वगैरे सर्वांचा सपोर्ट आहे. आणि एज्युकेशन म्हणजे शिक्षण तुम्ही काय करता? 11th सायन्स. थँक्यू. बघितलं ना दादा, मी हे मला माहिती होतं, पण हे मुलं खेळतात, सायन्समध्ये खेळताना देखील एवढं बघायला मिळते. भवितव्य उज्ज्वल. आता प्रत्येकांना कळलं की शिक्षण काय, कसं टिकायचं आहे ते बघायला मिळते. आता पुढे जातोय. हो, आता टॉप 8 आपण बघत आहात, ज्याने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. शिवाजीनगरचा संघ होता, ज्याच्यामध्ये प्रकर्षाने तुम्हाला UP बिहारचे खेळाडू जास्त बघायला मिळाले. एकमेव मराठी खेळाडू तिकडे होता जो एका कंपनीमध्ये टेक्स्टाईलमध्ये काम क्रिप्लॉन कंपनीमध्ये काम करतो. सांगली साताराचा खेळाडू आहे, जबरदस्त बॅटिंग बॉलिंग करतो. आणि ह्यांनी कसं केलं होतं, सालवडच्या खेळाडूला काही कारणास्तव त्या संघाला 1 वर्ष दंडात्मक कारवाई केली. या मैदानाची शिस्त आहे, पिऊन चालणार नाही, तुम्ही कोणत्या इंस्टाग्रामवर बाकीचे कॉमेंट्स टाकायचे नाही, म्हणून तिकडच्या खेळाडूंना चान्स दिला नाही. पुढच्या वर्षी सालवड इन्कमी करू शकतो. त्याच्यामुळे तिकडे करण सिंग हा खेळाडू प्रॉपर सालवडमध्ये राहतो, चांगली बॅटिंग करतो, पण त्याला तो सालवडमध्ये खेळून दिला नाही. आणि ज्याने सर्वोत्तम खेळ यामध्ये केला, क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलेत, तो संघ तुम्हाला बघायला मिळतोय. समर्थ 11 शिवाजीनगर. या सर्वांनी यायचं, तुमचं फोटोशूट नसावं. या समर्थ 11 बघा, हरून क्वार्टर फायनल कालच चालत, पण आज एका वेशभूषेत येतात. या दादा. बघा, ह्या संघाचा इतिहास सांगतोय. अशी परिस्थिती, समोरच्या संघाला 5 ओव्हरमध्ये 5 धावा असताना 5 गडी हातात होते, आणि त्या 5 ओव्हरमध्ये 5 धावा देखील न काढून त्या संघाला ऑलडाऊन करून दिला. आणि तो संघ गतवर्षीचा उपविजेता परेश यॉर्कर किंग नवापूरचा तो संघ होता, आणि तसं यांनी पराक्रम केलाय. आणि मी विनंती करतोय गिरीश दादा, या तुमच्या फोटो शेअर करा. तुमच्या गावाजवळचा संघ आहे, तुमचा मतदारसंघ आहे, हे सगळं मला बघून करावं लागते, आणि ही त्यांना ट्रॉफी द्यायला पाहिजे. आणि त्यांना देखील आनंद होता की गिरीश दादाकडनं बघायला मिळेल. जोरदार टाळ्या झाला पाहिजे या संघासाठी. काय जबरदस्त खेळ केलाय समर्थ 11 शिवाजीनगर. असंख्य क्रिकेटपटू या भागातून मिळतात, आणि त्यांचा खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. विद्यमान शिवसेना जिल्हा प्रमुख गिरीश राऊत यांच्या सर्व विभागातले खेळाडू तुम्हाला बघायला मिळत आहेत. थँक्यू सो मच दादा. सातवा संघ पोंडआळी ए नांदगाव संघ. या 7वा संघ पोंडआळी संघाचे खेळाडू यायचं आहे. आपण देखील चांगला खेळ केला स्पर्धेच्या माध्यमातून. या दादा, पोंडआळीचे खेळाडू आहेत का नाही दादा? या ना. जोशील आहे. या जोशील नावाचा खेळाडू धबधबा निर्माण केला. 42 खेळाडूमध्ये प्रथम निवड त्याची विरारच्या मैदानावर झाली. आता असे 11 केंद्र आहेत दादा. त्या 11 केंद्रामध्ये पुन्हा त्याचं परीक्षण होईल, आणि मग त्यातले जे खेळाडू निवडतील ते MCA साठी जातील. या जोशील, मी विनंती करतो सचिनजी पाटील साहेब या. आणि हाच तो जोशील, आमचा अभिमान, हा तुम्हाला बघायला मिळतो. तर असे 132 किलोमीटर या वेगाने त्यांनी गोलंदाजी केलाय. विवेक कदम, एक मोठं नाव क्रिकेट विश्वातलं, MCA मध्ये मोठं नाव विवेक कदम विश्वातलं, आणि तिथे पहिला नंबरचा खेळाडू ठरला त्या विरारच्या ग्राउंडवर. असे 11 केंद्र आहेत. 11 केंद्रामध्ये त्याचं पुन्हा परीक्षण होईल, आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद त्याच्याशी बघायला मिळेल. थँक्यू जोशील. परिश्रम, मेहनत, कष्ट आणि व्यायाम खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच. आता 6वा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. हा मुरब्याचा संघ आहे. सचिन दादा, तुमच्याकडचे बरेच संघ आले, चांगलं पराक्रम केलं मुरब्याच्या बऱ्याचशा संघाने. चौकपाडा 6व्या नंबरचा संघ तुम्हाला येतो. चौकपाडा या. सचिन भाऊ तुम्ही स्वीकारायचं आहे, आणि डॉक्टर विश्वास विनंती करतोय की तो चौकपाड्याचा पुरस्कार आदरणीय सचिन पाटील साहेबांनी पोकडायचा आहे. जोरदार टाळ्या चौकपाड्यासाठी. महालक्ष्मी सर्व गेलेत, आणि त्यांनीच सांगितले की आमच्या मुरब्यातले कोणीतरी येतील, सचिन दादा वगैरे, त्यांना ते द्यायचं आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मुरब्या संघासाठी जबरदस्त खेळ केला संपूर्ण स्पर्धेमध्ये. चौकपाडा मुरबे. 5वा संघ
जे इथे भंडारी समाजाचे मुलं राहतात, अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून आपण बघितले अनेक खेळाडू तिथून तुम्हाला बघायला मिळाले. आणि तो संघ ठरतोय फोफरणचा व्ही पलटण 5व्या नंबरवर आले. जोरदार टाळ्या व्ही पलटणसाठी. आलेत कोणी फोफरणचे खेळाडू? या व्ही पलटण. स्वप्नील दादा या, तुमच्याकडून देऊया आपण व्ही पलटण. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या खेळासाठी. मी म्हटलं ना यावर्षी उनबाट फोफरण संघाचे खेळाडू खूप चांगलं काम करतात. आलेवाडी नांदगाव संघाचे, मुरबा संघाचे खूप चांगलं काम करतात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं बॅटिंग आणि म्हणूनच ते 5व्या क्रमांकावर राहिलेत. हा संघ देखील 5 वर्षांना पहिल्यांदा आता याच्याकडे नवीन मुलं तयार झालीत. जिथे बोईसर प्रीमियर झाली ना तिथे प्रत्येकाने जबरदस्त खेळ केलाय. हे नंतर देऊया आपण. बेस्ट फिल्डर जबरदस्त कॅच आजच्या दिवसात ज्यांनी घेतला प्रत्येकाने भरभरून कौतुक केलं. जे लोकलने प्रवास करून अंधेरीचा खेळाडू ठरतो अजय बेस्ट फिल्डर. अजय ठरतोय बेस्ट फिल्डर. आणि बेस्ट फिल्डरचं अवॉर्ड देण्यासाठी मी जाणून बोलून सचिन पाटील तुम्हाला बोलवतो, कारण तुम्ही नेहमीच कौतुक करत असता. तुमचं जस्टिफिकेशन करण्याचं काम या वयात देखील बघायला मिळते. जोरदार टाळ्या अजयसाठी असायला पाहिजेत. आणि धनसारची जतीन भाऊ आहेत का? तुम्ही या, त्यांच्याकडे तुम्हाला बुटं देखील गेलेत. धनसारचे आहेत का जतीन भाऊ? जतीन भाऊ या ना. येतात थांबा, त्याच्याकडून आपण बूट देऊया. जोरदार टाळ्या. आणि हे सूज पहिले आपण ट्रॉफी देऊया. थांबा आहे ना तुम्ही. सचिन पाटील गेल्या वर्षी 42 वर्षाच्या वंजारी समाजामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरले होते म्हणून त्यांच्याकडून हे बक्षीस द्यायला काय किपिंग केलंय. आणि हे पारितोषिक तुम्हाला धनसार गावाच्या सुपुत्र जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अजय बुट्ट होतील की नाही होतील त्यांचा नंबर घ्या आणि मग तुम्ही त्यांच्याशी जोडा. मराठी हिंदी? मराठी. आपलं नाव आणि आडनाव सांगा. परब. अरे म्हणजे तुम्ही रत्नागिरीमधले आहात का? कणकवली जिल्ह्यातून. थँक्यू सो मच. अतिशय सुंदर तुमचं गाव आहे. कणकवली वगैरे प्रत्येक जण प्रेमात पडतोय. कसं वाटलं ओव्हरऑल? तुम्ही 5 वर्ष सातत्यपूर्ण इकडे. तुम्ही किती वर्ष आलात? माझं तर पहिलंच वर्ष आहे, बट टुर्नामेंट खूप चांगली आहे. ग्राउंड जसं आहे म्हणजे असं नाही की कुठे दगड लागला, काही खूप चांगलं नियोजन होतं. थँक्यू. आणि किती आनंद वाटते 15 षटकाची मॅच खेळत असताना? पहिल्यांदाच खेळतोय. असे 15 षटकाचे जे ओव्हर होत नाहीत. आम्ही खेळतो ते 2 ओव्हर, 3 ओव्हर, 4 ओव्हर तेच चालू आहे पूर्ण. पण 15 ओव्हरच्या मॅचेस खेळतोय, खूप आनंद होतो. सिंगल डबलला इम्पॉर्टन्स येतात ते म्हणजे सगळीकडे नाही आहे. सिंगल डबलचा गेम कमी झाला आहे, 6-4चा गेम जास्त झाला आहे. सो या फॉर्मॅटमुळे सिंगलला इम्पॉर्टन्स भेटतोय. ती चांगलं आहे, ते आवडतं आम्हाला. थँक्यू सो मच. जबरदस्त. तुमच्याकडून हीच माहिती मला होती. अनेक आयोजकांना नवयुवकांना तुम्हाला बघायला मिळेल. ह्याच्यानंतर तुम्हाला बघायला मिळते बेस्ट बॉलर. बेस्ट बॉलरसाठी खूप कॉम्पिटिशन होती. हां राजू वाडेकर निरोप येतात. यस मीटिंग आहे तुमची. जोरदार टाळ्या झाल्या म्हणजे विद्यमान सरपंच म्हणून आपण बघत आहात. येता का त्यांच्या गावावर देखील चांगलं ग्राउंड बघायला मिळेल. आजच पाहणी झाली त्यांच्या गावाची. यस. बेस्ट बॉलरसाठी खूप कॉम्पिटिशन होती. सर्वांचे सेम विकेट आहेत. 15-15. एक आमचे बघायला मिळतात ते म्हणजे अंधेरीचे गोलंदाज आहेत आतेश जाधव. त्यांनी देखील 15 गडी बाद केलेत. तदनंतर बाकी आर्यन बारी यांनी देखील 15 गडी बाद केलेत. पण इकॉनॉमिकली बघितली नंतर आम्ही आणि इकॉनॉमिकलीमध्ये थोडासा उजवा ठरला तो गोलंदाज ठरतो बेस्ट गोलंदाज आर्यन बारी गुंगवाडाचा 15 गडी बाद केलेत. आणि हे बक्षीस देण्यासाठी मी बोलवतोय सिद्धार्थ भाऊ. या सिद्धार्थ दादा या ना. आणि ट्रॉफी देण्यासाठी मी विजय भाऊ तुम्ही या. विजय भाऊला विनंती करतो. ही ट्रॉफी आपण द्यायची आहे. ट्रॉफी विजय भाऊ देतील आणि हे सिद्धार्थ भाऊ हे तुम्हाला बूट देतील. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. 15 विकेट काढलेत. अपकमिंग यंग टॅलेंट. येणारं भवितव्य उज्ज्वल आहे गुंगवाडाचं. हा आर्यन तुम्हाला बघायला मिळतोय. आणि या सिद्धार्थ दादा तुमच्याकडून बुटं दिली जातील. थँक्यू सो मच. असं सहकार्य नेहमी या स्पर्धेच्या पाठीमागे असून द्या. एक वेल नॉन टुर्नामेंट हे तुम्हाला बघायला मिळते. यस आर्यन थांबा. थांबतील 2 मिनिटं. पाहुण्याचा उशीर घेतो फक्त मी, कारण एवढं मोठं अचिव्हमेंट तुम्हाला बघायला मिळालं. पहिल्या वर्षी तुम्हाला एंट्री बघायला मिळाली. तुम्ही प्रॅक्टिस कुठे करता?
आमच्याकडे एक मैदान आहे असा, म्हणजे आम्ही बनवलेलं आहे मित्रांनी सगळं मिळून. मी खूप मेहनत घेतली ग्राउंडसाठी, त्या मेहनत आम्ही आज खेळतो सगळे. ॲक्च्युली मैदान कोणत्या जागेत तुमच्या गावाची वित्तमूत माहिती मला माहिती आहे, अनेक माझे मित्र आहेत. कोणत्या ठिकाणी बोलतो सांगा, मग मी ते एक्सप्लेन करेन. ते ग्राउंड आहे ना, म्हणजे शेताच्या किनारे आहेत, शेता साईडला, म्हणजे शेताच्या मध्ये आहे. આજે કેમ મોટે બારીવાડામાં બધી રાત મજા કરશે? हा मजा करतो हमणे. ઓકે, મહાલક્ષ્મીમાં કાલે ગયેલા, આજે રાતમાં પછી વરાત વગર નીકળશે કે નથી? ते हमणा ना ते काले बजाव मजा करते. थँक्यू सो मच. जबरदस्त बघायला मिळालाय. थँक्यू सो मच. मित्र आहेत हो, माझ्या शेजारी माझं बारी गाव आहे. सचिन भाऊचे देखील असंख्य मित्र तुम्हाला बघायला मिळत आहेत. ह्या क्लिप आहेत ना, ह्या रिलीज होतात आणि मग ते टुर्नामेंटचा ग्रँड वरतो तुम्हाला व्ह्यूवर्स चांगले बघायला मिळतात. ह्याच प्रत्येकाने करायला पाहिजेत. तुम्हीच मला मोठं बनवलं आणि मला समालोचक बनवण्यासाठी आज देखील या स्टेजवरून सांगतोय की मी समालोचक बनू शकलो नसतो, पण सचिन पाटील यांचे छोटे बंधू पिंटू पंकज पाटील यांनी मला बनवलं. पुन्हा एकदा जोरदार टाटा पंकज पाटीलसाठी असायला पाहिजे, कारण मी फक्त मजा म्हणून करायला जायचो, पण आज प्रोफेशनलपणा जो बनलाय त्याचा पूर्ण अधिकार त्याच्यावर आहे. जाऊया. आणि हे ग्राउंड तुम्ही म्हणतात ना, आम्ही खोदलं होतं कारण ग्रास लावण्यासाठी, पण अचानक पाऊस आला बघा मे महिन्यामध्ये. मग तिथे ते आमचं गवत राहिलं गेलं आणि मग ते पूर्ण असं उंचवट आलं. मग त्या लेवल कोणाकडून करायची? मग पंकज पाटीलने एका शब्दात विनंती केली. आज रात्री फोन केला, दुसऱ्या दिवशी 5 वाजता आम्हाला रोलर दिलं. सतत 6 दिवस आम्ही काम केलं. त्याच्यासाठी पंकज पाटीलसाठी एकदा जोरदार टाळ्या असून द्या. जबरदस्त काम त्याने केलं. आता आपण जातोय मॅन ऑफ दी सिरीज. बेस्ट बॅट्समन राहिलाय. बापरे, काय कॉम्पिटिशन झालंय बघा. फक्त एका पॉईंटचा फरक आहे. 97 पॉईंट आणि 98 पॉईंट. म्हणजे मॅन ऑफ दी सिरीजसाठी कोण जाऊ शकले असते आणि बेस्ट बॅटरसाठी कोण, दोघांचे सेम पॉईंट. 197 पॉईंट आणि 198 पॉईंट. मग शेवटी काय झालं, 198 पॉईंटला आपण मॅन ऑफ दी सिरीज देणार आहोत आणि ज्याचे 197 पॉईंट झालं बेस्ट बॅटर देतोय. आणि बेस्ट बॅट्समन ठरलाय ज्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये 172 धावा काढल्या, त्याला 5 विकेट देखील मिळाल्यात. आणि 172 धावा करणारा बेस्ट बॅट्समन तुम्हाला बघायला मिळतोय, तो म्हणजे निश्चितच फलंदाज आहे नवनीत लाड समर्थ इलेन शिवाजीनगरचा खेळाडू. 3च मॅच खेळलाय, पण तुम्हाला बघा 4 मॅच खेळला या. आणि याच खेळाडूविषयी सांगत होतो मी, चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग करताना बघायला मिळते. आणि हे बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदरणीय डॉक्टर साहेब. आहे साहेबांकडून मधून मोठ्या मोठ्या ट्रॉफी द्यायच्याच आहेत. आणि नाव नाही सांगितलं, उनभाड गावातून एक बॅट देखील दिलाय, पण दादा त्यांनी सांगितलं की माझं नाव घेऊ नका. जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. काय जबरदस्त नवनीत बॅटिंग करायला बघितल्यात. नवनीत आपली पहिली भेट मला वाटते चिंचणी गावदेवीच्या मैदानावर क्रिकेट तुमच्या कंपनीच्या मॅचेस केल्या होत्या. सातत्यपूर्ण क्रिकेट चांगला खेळतो बघायला मिळतोय. ओव्हरऑल ह्या टुर्नामेंटविषयी तुम्ही काय म्हणाल? ओव्हरऑल ही टुर्नामेंट आज तर खूप पुढे गेलेली आहे आणि आपण तुम्ही बोलले त्याप्रमाणे आपण 2015ला चिंचण ग्राउंडवर कंपनीच्या GM सॅन्टेकच्या मॅच झाली. कुठे प्रॅक्टिस करतात ना? शिवाजीनगरला मैदान नाही, मग तुम्ही प्रॅक्टिस कुठे करताय? आम्ही सालवड ग्राउंडवर प्रॅक्टिस करतो. थँक्यू सो मच दादा, थँक्यू सो मच. तुम्ही प्रत्येकानं सामावून घेतात, हेच मला ऐकायचं होतं. असंख्य लोक सालवडमध्ये खेळायला जात आहेत. आता खऱ्या अर्थाने जात आहे. आपण थोडं सस्पेंड ठेवूया, मॅच ऑफ द सिरीजला थोडी धकधक होऊन द्या ना. मी बाळूभाईला विनंती करतो की या आदर्श संघाचं आपण पारितोषिक देणार आहेत. ज्यांनी कोणताही वाद केला नाही, ज्यांनी कधी पंचाचा रिस्पेक्ट दिला. ओके सर, थँक्यू. अपील करताना देखील सॉरी म्हणायचे. आणि असा संघ ज्याने बघितला या 2 वर्षा कालावधीमध्ये ज्याने क्रिकेटमध्ये मोठं नाव केलं आहे, तो तुम्हाला बघायला मिळतो. चिंचोबा बी आलेवाडी संघ फेअर प्लेचा ठरतोय, म्हणजे सर्वोत्कृष्ट डिसिप्लिन पाळणार सगळं सर्व संघाचं आहे. बघा किती डिसिप्लिन. आज बक्षीस घेण्यात त्याचे मॅच त्यांची संपूर्ण 2 दिवस झालेत, पण संपूर्ण बाळूभाई या समोर मध्ये राहा आणि या संघासाठी तुम्हाला करायचं आहे. बघा जर्सी घेतलाय आलेवाडी गाव. अभिमान असावा माझ्या गावाचा, अभिमान असावा माझ्या महाराष्ट्राचा, अभिमान असावा माझ्या हिंदू हृदय सम्राटाचा, हे दाखवण्याचं काम करतात तुम्हाला चिंचोबा बी आलेवाडी संघ बघायला मिळतो. वेल डन, कीप इट अप. जेवढं कौतुक करावं तेवढ्यांचं कमी. दादा तुम्ही मध्ये या ना, बरोबर तुम्ही मध्ये या आणि मग त्याचा फोटो घ्या. जोरदार त्या असायला पाहिजे. काय डिसिप्लिन, शिस्त बघायला मिळालाय. अपील केल्याने देखील अंपायरला सॉरी म्हणायचे. सिरीज मग देऊया, पहिले 3रं-4थं प्राइज देऊन मग सिरीज देऊया. एक सस्पेंड असून द्या. चला 3ऱ्या नंबरचं पारितोषिक जाते.
चौथ्याला आपणच इथे मागे शिवशक्ती आम्ही चला आम्ही विनंती करतोय, आता आम्ही दोघांना बोलवतोय. सचिन पाडे साहेब तुम्ही या, जिल्हा प्रमुख साहेब तुम्ही या. मी दोघांना विनंती करतोय की का तुम्हाला दोघांना बोलवलाय, जबरदस्त खेळ करताना, आयोजन करताना देखील चांगला खेळ खेळला. आणि चौथ्या नंबरचा संघ बोलतोय शिवशक्ती नांदगाव. आणि दादा हे प्राइज देखील आहे त्यांना, चौथ्या नंबरला कॅश प्राइज देखील आहे. सर्व संघाने या, 4 जण या साईडला, 4 जण त्या साईडला. आणि 10,000 रुपयाचा चौथ्या नंबरला कॅश प्राइज, जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. 10,000 रुपयाचा चौथ्या नंबरला कॅश प्राइज दिलाय. शिवशक्ती नांदगाव बी संघ हा तुम्हाला बघायला मिळतोय. शिवशक्ती नांदगाव हे संघ आहे. माजी जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय सचिन पाडे साहेब आणि शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय गिरीश राव साहेबांच्या समोर घेतलं जात आहे. दादा थांबा तुम्ही एक मिनिट या ना. तुम्ही हे सर्व कसं सांभाळलं, एवढी मॅचेस करायची आणि आपण स्वतः देखील खेळायचो. आणि खऱ्या अर्थाने तुमच्या हातात मॅच असताना जी 5व्या विकेटमध्ये डावखुऱ्या गोलंदाजाने गोलंदाजाची गोलंदाजी केली, ओव्हरऑल तुमचा परफॉर्मन्स तुम्ही काय म्हणाल? त्यांनी गोलंदाजी खूप चांगली केली आमच्यासमोर. आमचं थोडं चुकलं की आम्ही प्रत्येक बॉल 6 मारायला गेलो आणि आम्ही मॅच तिकडून आमच्या हातातून घालवली. थँक्यू सो मच दादा, खूप मोठं एक्झर्शन, खूप मोठं केलं. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आयोजक हा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. आणि आता तिसरं प्राइज जिथे रोख 10,000 आणि तुम्हाला ही ट्रॉफी बघायला मिळते. या दादा तिसरं ट्रॉफी देण्यासाठी नांदगाव राणे साहेब या, आदरणीय प्रकाश पाडे साहेब तुम्ही या, भाऊ तुम्ही पण या ना, तुमच्या गावातला संघ. दादा या. आणि तिसरं प्राइज जाते कर्तव्य फड बी सातपाडीचा संघ तुम्हाला बघायला मिळतो. फडपाड्याचा जिथून तुम्ही बघितलं तो म्हणजे प्रफुल्ल मोरे नावाचा एक जो मोठा नामांकित खेळाडू पाहिला त्याच्याकडे दिला जातो. या जोरदार संपूर्ण संघ यायला पाहिजे. हार्डलक वीरू बाबरे नावाचा मोठा खेळ जिथून बघायला मिळते. टेनिस क्रिकेटचा मोठा ऑलराऊंडर, मोठा क्रिकेटपटू पाहायला मिळते. दादा या. हार्डलक मुंबईकरांनी खूप कॉन्सन्ट्रेशन वापरलं आणि मोक्याच्या श्रेणी सामन्यात पुन्हा आले त्याबद्दल अभिनंदन. पण या खेळाचं कौतुक करायला पाहिजे. वन साइडेड सामना मुंबईकडे झुकला होता, पण जबरदस्त बॅटिंगच्या मिडल ऑर्डरने केली आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला बघायला मिळाले. आणि प्रथमने 50 मारला, मॅच हरली, थोडं भाऊक झालं. प्रथम तुम्हीच थांबायचंय. हे का हरले सांगू का? एक वेश घालून त्याला 3 धावाची पेनल्टी दिली होती आणि ते 5 धावाने सामना हरले. डिसिप्लिनमध्ये तुम्ही पराभूत झाले, कारण सगळ्यांना सांगितलं होतं एक ड्रेस कोड ठेवा, तुम्ही एका कोडमध्ये आला पाहिजे. ड्रेस कोडमध्ये आले नाही, मग त्याला 3 धावाची पेनल्टी दिली आणि म्हणून ते 5 धावाने पराभूत झाले. प्रथम थांबा तुम्ही. नोबडी यार, आयुष्यामध्ये बाबा रागवतात, आई रागवते, कधी कधी प्रेमळ व्यक्ती म्हणजे नात्या गोत्यातली मामा मामी वगैरेची गोष्ट करतोय मी. नाराज होत आहेत. कसं वाटतं ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये 50 धावा तुम्ही केला, असं वाटतं की माझ्या हातून फिनिश व्हायला पाहिजे होती, पण त्याहीपेक्षा चांगली गोलंदाजी त्यांनी केली, तुमचा विकेट काढला आणि सामना जिंकले. काय म्हणाल ह्या ओव्हरऑल टुर्नामेंटबद्दल? आणि तुम्ही 50 मारलात, तुमच्या संघाचा परफॉर्मन्सबद्दल काय म्हणाल? सगळ्या पोरांचा धन्यवाद बनेन की त्यांनी मला चान्स दिला. आणि टुर्नामेंटविषयी बोलायला गेलं तर शब्दच नाही आहेत. अशी टुर्नामेंट पहिल्यांदाच बघतोय 15 ओव्हरची. आणि शिवशक्ती संघाचा विचार करायला गेला तर हे गाव नाही, आमच्यासाठी ही फॅमिलीच आहे आणि अशीच फॅमिली आम्ही शेवटपर्यंत त्यांची साथ देऊ. असते ना कधी कधी शाळेत पनिशमेंट करतात, उठा बशा काढला तर गणिच्या रुपयेपर्यंत उभं करतात, मग आवडणारे व्यक्ती आपण रागवतात. तशा पद्धतीने आज तुम्हाला पेनल्टी भेटली, त्या पेनल्टीबद्दल किती तुमचं नुकसान झालं? नुकसान तर भरपूर झालं, चुकीसुद्धा झाली आमची. ती चुकी पुढे होणार नाही. थँक्यू. याला म्हणतात स्पोर्ट्समन स्पिरिट. चुकी आमची झाली, मान्य केलं. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या असायला पाहिजेत या संघासाठी. आणि आत्ता बाकी जातोय आपण मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल दिला. स्वप्नजी या, ही तुमची सायकल आहे, तुम्ही तुमच्याकडे द्यायची आहे. आणि एनीबडी गेसिंग? बघा, ज्याला बेस्ट बॅट्समन मिळाला नवनीतला त्याचे 197 पॉईंट होते आणि ज्याला मॅन ऑफ द सिरीज मिळाला त्याचा 1 पॉईंट जास्त, 198 पॉईंट आहे. आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकडी निश्चितच तुम्हाला बघणार, ज्याने 128 धावा काढल्या, 14 विकेट काढल्या, 198 धावा काढल्या आणि ज्याचं खऱ्या अर्थाने एकमेव सिनियर खेळाडू ज्या संघामध्ये राहिला, मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड ठरतो मॅन ऑफ द सिरीज सचिन मर्दे गोंगवाडा संघाचा मॅन ऑफ द सिरीज ठरतोय.
मंजुषा मॅडम या तुमच्याकडून आपण ट्रॉफी देतोय आणि सचिन मोरे साहेब सायकल देतील. ताई या तुम्ही खाली खाली जा ना. आहा काय बघायला मिळते सायकलवर राहताना उद्या आपल्या मुलीला सायकल डबल शीट गावामध्ये फिरवताना जो अभिमान बघायला मिळेल. पप्पाने माझ्या सायकल आणलाय. बसतील बसतील सायकलवरती घाबरू नका. दादा तुमचा मुलगा आहे काय बाबाने आता सायकल घेतला. पुढच्या वर्षी बाईक देखील बघायला मिळेल. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. जबरदस्त खेळ आजच्या दिवसात 49 धावा नॉट आउट 57 धावा आउट अशा पद्धती जबरदस्त बॅटिंग करताना एकमेव सिनियर खेळाडू या संघामध्ये बघायला मिळाला. नाही थांबा दादा पहिले सायकल तुम्ही द्या ना त्याच्या हातामध्ये. दादा तुम्ही बसा सायकलवर तुम्हाला मिळालं तुम्ही बसा नंतर मुलाला द्या. तुम्हाला बसावं थांबा थांबा पहिले तुम्ही बसा दादा. हा त्याला मागे बसवा. तुम्ही बसा पुढे. इथे फोटो सेशन घ्या आणि एक राऊंड मला जोरदार असायला पाहिजे. या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज ज्याला मिळाले 198.128 धावा 14 विकेट झाले घेतल्या. सचिन मर्दे ठरतो मॅन ऑफ द मॅच गुंगवाडाचा खेळाडू. काय क्षणचित्र बघायला मिळतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये सुखद क्षण जे असतात ना हे तुम्हाला बघायला मिळालेत. दादा सायकल घेऊन जायची ठेवायची ना तुमच्याकडे दिली नाही आम्ही आता. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. आणि आता ही विनंती आहे की ही दोन्ही बक्षिसं आहेत हे आमच्या दीपक दादाकडनं दिली जातील. आदरणीय दीपक राव साहेब सातत्यपूर्ण दरवर्षी या सगळ्या ट्रॉफ्या आहेत त्या त्यांच्याकडे दिल्या जातात. आणि उपविजेता संघ तुम्हाला बघायला मिळतोय आणि तो दुसरा उपविजेता संघ कोणता नसून गोंगवाडा संघ यायचा आहे. त्यांना प्राइज मिळते 20,000 रुपये कॅश प्राइज आणि ही ट्रॉफी उपविजेत्याची. फक्त कॅप्टन वरती या दादा. एकच जण वरती फोटो सेशन होणार नाही आहे. बाकी तिकडे उभे राहा मग तुम्हाला देऊया. फक्त कॅप्टन वरती या दादा. या कॅप्टन 20,000 रुपये रोख आणि ही ट्रॉफी तुम्हाला बघायला मिळते. जबरदस्त मॅच. रनरअप या वर्षीचा संघ पहिल्याच एंट्री मध्ये यावर्षी बाकी कमेंट करत असताना आपण बघत आहात. दादा आता तुम्ही टीम बरोबर जॉईन व्हा. एक फोटो सेशन करा. घोंगवाडा नाव जिथे घुसते तो संघ तुम्हाला बघायला मिळतो. डहाणू गावातला डहाणू तालुक्यातला जबरदस्त संघ तुम्हाला यावर्षी बघायला मिळाला. आणि उपविजेता सहित 20,000 रुपयाचे कॅश आणि ही धगधगती सिल्वर कलरची असणारी ट्रॉफी तुम्हाला बघायला मिळते. थँक्यू दादा. थँक्यू सो मच. काय जबरदस्त संपूर्ण यंगस्टार बघायला मिळतात. सगळे चांगले आहेत. काही BCom करतात काही BSc देखील करतात अशी मुलं इथे बघायला मिळतात. आणि हे बघितलं आनंद वाटतं की तुम्ही शिका टिका आणि खेळा. आमचे सचिन भाऊ आमच्या समाजाला हेच संदेश देतात की बरेचसे लोक खेळतात ते शिकतात आणि खेळतात. आपण शिका आणि खेळा. थँक्यू सो मच. आता पुन्हा तसंच करूया. बाकीच्या सर्व संघांनी इकडे बसा. फक्त कर्णधारा आणि या वर्षीचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन डीजे गाणं आहे चॅम्पियन घ्या. तो संघ तुम्हाला बघायला मिळतोय. अंधेरीहून येणारा 3 तास प्रवास करणारा 5 वर्ष त्यांनी खडतर प्रवास केला आणि या वर्षी बाकी हम है चॅम्पियन असं दाखवताना अंधेरीचा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन या वर्षीचा विजेता ठरतोय. या दादा ही ट्रॉफी आणि 40,000 रुपयाचं रोख पारितोषिक तुम्हाला दिलं जाते. आणि सचिनजी ह्यांचं वय वर्ष 56 आहेत. 56 वर्षाचे खेळ तुम्हाला बघायला मिळतात. दादा घ्या ट्रॉफी. 40,000 रुपये कॅश प्राइज आणि हे तुम्हाला ट्रॉफी दिली.
सगळ्यांनीच करा असं, ह्यांच्या सर्वांच्याच कार्यक्रमाला ते उपयोगी पडतात. सर्वांनीच करायचा सत्कार त्यांचा. धन्यवाद धन्यवाद. आपले डीजे वाले जे आहेत सुंदर हर्ष जैननी यायचं इकडे, त्यांचा सत्कार दीपक भाऊ करतील. हर्ष जैन ज्यांच्या डीजेच्या नादावरती नाचत नाचत सर्वांनी आनंद घेतला.